एक सुमसाम गाव होतं. चहूकडे हिरवळ होती. पण त्या गावात फक्त एकच घर होतं, ज्या घरात गजोधर, अहिल्याबाई आणि त्यांची एक मुलगी ममता राहत होती. तिची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तेव्हा अचानक तिच्या हातून एक चमचा जमिनीवर पडला. माझा तर जीवच गेला असता. असं वाटलं की बॉम्बच फुटला. ममता घाबरून किचनमध्ये गेली. तिथे तिची आई स्वयंपाक करत होती. काय झालं आई? तुला काही झालं तर नाही ना? तू सारखी अशी घाबरतेस का? एक छोटा चमचा तर पडलाय, त्याचाच आवाज झाला. आई, आपलं घर एवढ्या शांत जागी आहे की सुई पडली तरी तिचा आवाज होतो, म्हणून मी नेहमी घाबरते. तेव्हाच अचानक माचीस पेटवल्याचा आवाज आला. अरे देवा, हे काय झालं? आग लागली की काय? त्या दोघी बाहेर गेल्या तेव्हा त्यांना हॉलमध्ये तिचे वडील बसलेले दिसले. त्यांनी सिगरेट पेटवली होती. काय झालं? बाबा, माचीस जरा हळू पेटवत जा. एवढा आवाज झाला की आम्हाला वाटलं कुठेतरी आग लागली. तुम्ही दोघी मायले की खूपच डरपोक आहात. कधी माझ्या पायांच्या आवाजाने घाबरता तर कधी श्वासाच्या आवाजाने. मग एवढ्या शांत ठिकाणी घर बनवायची काय गरज होती तुम्हाला? उद्या तुझ्या मुलीला छान तयार कर, कारण उद्या तिला मुलाकडचे बघायला येणार आहेत. ममता आपल्या वडिलांकडून हे ऐकून जरा काळजीत पडली. बाबा, तुम्ही जो मुलगा पसंत कराल मी त्याच्याशी लग्न करीन, पण एकच अट आहे, त्याचं कुटुंब खूप मोठं पाहिजे. कारण या घरात आपण तिघेच राहतो. त्यात घरात एवढी शांतता असते की जरा आवाज झाला की मी घाबरते. बाळा, काळजी करू नकोस. उद्या जे लोक येत आहेत त्यांचं कुटुंब खूप मोठं आहे. तू विचारही करू शकणार नाहीस, एवढा मोठा परिवार आहे त्यांचा. ते ऐकून ममता खुश झाली. ममता चहा घेऊन आली आणि एवढा मोठा परिवार बघून खुश झाली. पहिल्यांदाच तिला तिच्या घरी भीती वाटत नव्हती. मग शेखर बरोबर ममताचं लग्न ठरतं, पण ते लोक गेल्यानंतर पुन्हा शांतता पसरते. आई, बाबा, ते लोक गेल्यावर घर किती शांत वाटतंय ना. मला तर माझ्या सासूचाच आवाज ऐकू येतोय. काही दिवसातच ममताचं लग्न शेखर बरोबर होतं. शेखर, जेव्हा तू मला बघायला आला होतास तेव्हा फक्त 50 लोक होते. हो ममता, ऍक्च्युली छोट्या पप्पांचा परिवार आणि मोठ्या पप्पांचा परिवार अमेरिकेत अडकलाय. काही कारणांमुळे ते लग्नाला आले नाही. जेव्हा ते येतील तेव्हा 200 पेक्षा जास्त लोक दिसतील तुला इथे. हे सगळं ऐकून ममताचा आनंद गगनात मावेना. अगं सुनबाई, तुला छोले भटुरे बनवायला येतात का? हो आई, मला छान जमतात छोले भटुरे. आणि तुम्ही माझ्या मनातलंच ओळखलं. मला छोले भटुरे खूप आवडतात. मग तर बरंच झालं बाळा. आमच्या घरी सगळ्यांना छोले भटुरे खूप आवडतात, पण बनवायला कुणालाच येत नाही. दर महिन्याला मला बाहेरूनच छोले भटुरे मागवायला लागतात. तू आजच सगळ्यांसाठी छोले भटुरे बनव. हो हो, करते ना आई. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आजच सगळ्यांसाठी छोले भटुरे बनवते. अशीच हसत राहा सुनबाई. तू इथे सून म्हणून आलीस आणि आमचा परिवार धन्य झाला बघ. बघितलं का ताई? आपल्या नवीन जाऊबाईंना वाटतंय की सासूबाई हिच्यावर खूप प्रेम करतायत, पण कदाचित हिला माहित नसेल की ही आपल्या चक्रव्यूहात अडकलीये. तू अगदी बरोबर बोलतीयस माया. भटुरे बनवता बनवता काही दिवसातच हिची हालत बघ आता कशी खराब होतीये. मग कळेल हिला. संपूर्ण परिवारासाठी ममताने छोले भटुरे बनवले. सगळ्यांसाठी 2-3 भटुरे जरी म्हटलं तरी 1000 भटुरे तर होऊनच जातील. आई, छोले भटुरे तयार आहेत. तुम्ही सगळेजण बसा, आम्ही लगेच घेऊन येतो. सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसले. तेव्हाच तिथे तिची मोठी जाऊ आली. ममता, काय म्हणालीस तू? आम्ही घेऊन येतो. आज तुझा पहिला दिवस आहे, त्यामुळे सगळ्यांना आज तू एकटीच वाढणार आहेस. हाच या घरातला नियम आहे. आमच्या बरोबर पण असंच झालं होतं. काही हरकत नाही हो ताई. मला पहिल्यांदाच एवढ्या सगळ्या लोकांबरोबर राहण्याचा आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळालीये. यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काय असेल? ममताने अगदी आनंदाने सगळ्यांना जेवण वाढलं. सगळ्या लोकांना छोले भटुरे खूप आवडले. ममता, तुझ्या हातात तर अगदी जादू आहे. आता यापुढे या घरात छोले भटुरेंशिवाय काहीही शिजणार नाही. अगदी बरोबर बोललीयस बघ तू. आपली सुनबाई साक्षात अन्नपूर्ण आहे. हा सगळा मोठा परिवार जनसंख्येच्या मानाने तर खूपच मोठा आहे, पण फेकाफेकी करण्यातही तितकाच मोठा आहे. आई, बाबा, मी लहानपणापासूनच छोट्या परिवारात राहिलीये आणि त्या गावात फक्त आमचं एकट्यांचंच घर आहे. तुम्ही तर बघितलंच आहे. एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र बघून मला इथे खूप आनंद होतोय.
सगळ्या परिवाराने तिचं कौतुक करायला सुरुवात केली, कारण त्यांच्या परिवाराला आता भटुरे बनवणारी एक आयती कामवाली मिळाली होती. आता त्या घरात सकाळ संध्याकाळ ममता फक्त छोले आणि भटुरेच बनवायची. तिला दुसरं काही कामच करू देत नव्हते. अगं ममता, आज आपल्या घरी काही पाहुणे येणार आहेत आणि माझी इच्छा आहे की तू त्यांच्यासाठी सुद्धा छोले भटुरे बनवावेत. बरेच महिने झाले होते. आता ममता छोले भटुरेचं नाव ऐकूनच घाबरायला लागली होती, पण तिला काम करावंच लागलं. ठीक आहे आई, किती लोक येणार आहेत? 400-500 लोकांसाठी बनव. आकडा ऐकून ममता घाबरली. कधी कधी विचार येतो, एवढा मोठा परिवार बनला कसा असेल? हा परिवार आहे की माणूस जन्माला घालणारं मशीन? असो. ममता स्वयंपाकघरात गेली. सगळ्यांसाठी छोले भटुरे बनवू लागली. मलाच मोठ्या परिवारात जायचं होतं, पण एवढ्या मोठ्या परिवारात पाठवलंस तू? त्या पिक्चरमध्ये शाहरुख खरंच बोलला होता की कुठलीही गोष्ट मनापासून हवी असेल तर काहीही झालं तरी तुम्हाला ती मिळतेच. आता माझी इच्छाच तेवढी प्रबळ होती, त्यामुळे मला मोठा परिवार मिळालाच. एवढ्या सगळ्यांसाठी 2000 भटुरे बनवून बनवून ती बिचारी दमून गेली आणि ती तिथेच चक्कर येऊन पडली. तुमची बायको कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये काम करते का? अहो नाही डॉक्टर साहेब, माझी बायको कुठल्या हॉटेलमध्ये काम का करेल? तुम्ही तर मला ओळखता ना? ऍक्च्युली तिच्या पूर्ण बॉडीवर तेल आणि मसाल्याचे कण चिकटलेले आहेत. असं त्यांच्याच बाबतीत होतं जे 5 तासांच्या पेक्षा जास्त वेळ किचन मध्ये असतात. अगदी वेळेवर तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात, नाहीतर यांच्या हृदयाची धडधडही बंद झाली असती. डॉक्टरांनी ममताला 15 दिवसांसाठी ऍडमिट केलं. छोले भटुऱ्यांच्या लालसेपोटी आपण सुनबाईचा जराही विचार केला नाही. बिचारी मरता मरता वाचलीये. तुम्ही दोघी तिची मदत करत नव्हतात का किचन मध्ये? आई, आम्ही जास्तीत जास्त काय केलं असतं? फक्त मसालेच बनवून देऊ शकलो असतो. बाकी सगळं काम तर तिलाच करावं लागत होतं ना. तुम्ही एवढं कौतुक केलं त्यामुळे ती नाही पण म्हणू शकली नाही. 15 दिवसांनी शेखर तिला घरी घेऊन आला. तुम्ही सगळेजण नीट लक्ष देऊ नये का? मी खूप दिवसांपासून ममताची हालत बघतोय, पण काही बोलू शकलो नाही. नाहीतर तुम्ही सगळे मला जोरुका गुलाम म्हटलं असतात. पण हिची हालत खूपच खराब झाली होती. डॉक्टरांनी हिला तेल आणि मसालेदार पदार्थ खायलाही मनाई केली आहे आणि किचन मध्ये जाण्यासाठी तर साफ नकार दिलाय. पण संपूर्ण परिवाराला आधीच आपल्या चुकीची जाणीव झाली होती. त्यामुळे तिचे सासरे म्हणाले, बाळा, मी पण तुझ्या सासूमुळे काहीच बोलू शकलो नाही. ममता बाळा, आता आम्ही तुला यापुढे एवढा त्रास नाही देणार. आता तू काहीच काम करू नकोस. कमीत कमी 2 वर्ष, आणि त्यानंतर कधीतरी एकदा छोले भटुरे बनव, बस. एवढा मोठा परिवार मला मिळालाय. तुमची सेवा करता करता माझा जीव जरी गेला ना तरी मला दुःख झालं नसतं. ही तर फेकायला सासूबाईंपेक्षा पुढची निघालीये. वाण नाही तर गुण लागणारच. मग त्या दिवसानंतर त्यांच्या पूर्ण परिवाराने ममताला जास्त काम नाही करू दिलं. नागपूरमध्ये आशादेवी आपली 2 मुलं आणि सुनांबरोबर राहत होत्या. त्यांच्या मोठ्या सुनेचं नाव सुमन आणि धाकट्या सुनबाईचं नाव निधी होतं. आशादेवी स्वभावाने खूप कंजूस होत्या आणि त्यांच्या दोन्ही सुनांना त्यांचा हा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि घरातला प्रत्येक निर्णय या केवळ आशाबाईच घ्यायच्या. त्यांच्या मर्जीशिवाय घरातलं पान सुद्धा इकडचं तिकडे होत नव्हतं. एक दिवस सकाळी सुमन आपल्या जावेला म्हणते, ओहो, आता आज काय बनवू ग खायला? एक काम कर, तू सासूबाईंना जाऊन विचार काय करायचं ते. निधीच्या लग्नाला काही महिनेच झाले होते, त्यामुळे ती आपल्या सासूला खूप घाबरत होती. नाही, प्लीज तुम्हीच विचारून या ना, मी नाही जाणार विचारायला. आपल्या सासूला घाबरत असल्यामुळे निधी त्यांच्या समोर जायला खूपच बिचकत होती. त्यामुळे सुमनलाच त्यांच्या समोर जायला लागायचं आणि त्यांच्या रागालाही सामोरं जावं लागायचं. तू तर हे असं बोलून नेहमीच बाजूला राहतेस आणि मलाच त्यांचं शिकार व्हायला लागतं. असो, मीच जाऊन विचारून येते आता त्यांना. बाहेर पडत असलेला रिमझिम पाऊस बघून सुमनच्या मनात आज काहीतरी चटपटीत खाण्याचा बेत होता. पण तिला माहित होतं की तिची सासू तिला रोजच्या प्रमाणे आजही वरण भातच बनवायला सांगणार. आणि अशाच द्विधा मनस्थितीत विचार करत करत ती आपल्या सासूच्या खोलीत येते. आई, आज जेवायला काय करायचंय? अगं, तुला जे हवंय ते तू बनव. ते स्टोअर रूम खचाखच भरलंय धान्यानी. मी कशाचीही कमी पडू देत नाही तुम्हाला. माहितीये, केवळ डाळ आणि तांदळाने ते स्टोअर रूम भरले. दुसरं असतं तरी काय खायला या घरात? अगं, कसला विचार करत बसलीयेस? बरं, एक काम कर, तू ना वरण भातच बनव आज, आणि त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी बनव. पण आई, आपण कालही वरण भात खाल्ला होता, आजही वरण भात. काल काळ्या मसुराची आमटी झाली होती, आज लाल मसुराची कर. डाळ एकच असली तरी पण रंग तर वेगळा वेगळा आहे ना. आई, पण रोज रोज ही अशीच आमटी खाणं. अच्छा, आली मोठी महाराणी.
तुझ्या घरी काय तू रोज पक्वान्न खात होतीस का ग, जे इथे तुला भात वरण खायला जीवावर येतं? एवढीच हाऊस आहे ना नवीन नवीन खाण्याची, दे मग स्वतःच्या खिशातले पैसे. घर काय असंच चालत नाही, सगळा खर्च बघायला लागतो मला. आणि तुला तर माहितीच आहे ना महागाई किती वाढली आहे ते. आपल्या सासूचं ते बोलणं ऐकून सुमन बिचारी दुःखी होते आणि तिच्यात तेवढी हिंमतही नव्हती की ती आपल्या सासूला उलटं काही बोलू शकेल. ती त्याच दुःखी मनाने किचनमध्ये येते. काय झालं ताई, तुम्ही एवढ्या रागात का आहात? अगं मी तर नेहमीच रागात असते, पण दुःख हेच आहे की मला हा राग कोणावर काढता येत नाही. काय झालं ताई नक्की? काय व्हायचंय? नेहमी वरण भातच खा. सकाळी काळी डाळ, संध्याकाळी लाल डाळ, दुपारी पिवळी डाळ. ही डाळ खाऊन खाऊन ना माझं आयुष्यच डाळीसारखं झालंय. हे बोलणं ऐकून निधी खूप जोरजोरात हसू लागते आणि मग गुपचूप एका गॅसवरती भात आणि दुसऱ्या गॅसवर डाळीचा कुकर लावते. आशा देवींच्या घरात सकाळ संध्याकाळ केवळ वरण भातच बनायचा. असेच काही दिवस निघून जातात. आशा देवींच्या सुनांबरोबरच त्यांची मुलं सुद्धा आता रोज ऑफिसमध्ये वरण भात नेऊन कंटाळले होते. एक दिवस संध्याकाळी जेव्हा जेवणात ते डाळीची आमटी बघतात तेव्हा मोठा मुलगा आलोक, अरे यार, रोज ही भात आमटी खाऊन खाऊन ना मला कंटाळा आलाय आता. घरात दुसरी काही भाजी नाहीये का? रोज रोज तिन्ही वेळेला ती भात आमटीच खावी लागते. खरंच सांगतो तुला, माझ्या ऑफिसमध्ये रोज मी भात आमटी घेऊन जातो ना, सगळे मित्र सुद्धा मला चिडवायला लागलेत आता. आणि म्हणून त्यांनी माझं नाव आलोक दालवाला ठेवलंय. अहो पण तुम्ही आमच्यावर कशाला ओरडताय? आम्ही तेच बनवतो जे आम्हाला आई सांगतात. अरे अरे एवढा कशाला चिडतोयस? आणि तसंही या डाळीमध्ये काय अडचण आहे? आणि तुम्हाला दोघांना एवढीच अडचण होतीये तर उद्यापासून ही बनवेल तुमच्या दोघांसाठीची भाजी. सासूचं हे बोलणं ऐकून दोन्ही सुनांचा चेहरा चमकू लागतो. निदान आता तरी या घरात भाजी बनेल म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी या दोघी जणी भाजी बनवण्यासाठी फ्रीज उघडतात तर त्यांना फ्रीजमध्ये कुठलीच भाजी दिसत नाही. आई, आपल्या घरात तर कुठलीच भाजी नाहीये फ्रीजमध्ये. समोर त्या बिरजू दादांच्या दुकानात सगळी भाजी मिळते. प्लीज तुम्ही जाऊन घेऊन याल का? मी गेले तर या दोघांनाही जायला उशीर होईल मग. भाजी? अगं मी गेले होते त्याच्या दुकानामध्ये, पण भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्यात आणि तो मेला बिरजू 1 रुपया सुद्धा कमी करायला तयार नव्हता. म्हणून मी भाजी आणलीच नाही त्याच्याकडून. हे बटाटे 10 रुपये किलो मिळत होते, त्या दोघांसाठी बनवतो याची भाजी. हे तर खूपच कमी आहेत. हे आपल्या सगळ्यांसाठी नाही पुरणार. मग मी कुठे सांगितलं तुला सगळ्यांसाठी बनवायला? सांगितलं ना तुला, फक्त दोघांसाठीच बनव. तुम्ही दोघी आणि मी तर फक्त वरण भातच खाऊयात. अगं सरकारकडून जे काही फुकटात डाळ तांदूळ मिळतायत ना तेच खात राहिले. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून सुमन आणि निधीच्या सगळ्या आनंदावर विरझण लागतं. दोघा भावांचा डबा भरून दिल्यानंतर त्या दोघी जणी केवळ वरण भातच जेवतात. काही दिवस हा सिलसिला असाच चालू राहिला. आता आलोक आणि नितीनच्या डब्यामध्ये एकतर वरण भात असायचा किंवा बटाट्याची भाजी असायची. आई, अगं हे काय? रोज रोज वरण आणि ती बटाट्याची भाजी खाऊन आता आम्ही कंटाळलोय. आम्ही आमचा पगार तुला देतो ना, मग तू भाजी का नाही आणत? खूप नखरे वाढलेत रे तुम्हा दोघा भावांचे. जर आपल्याला फुकटात डाळ तांदूळ मिळतायत मग उगाच कशाला रे भाजीवर खर्च करायचा? अरे जरा बचत करायला शिका, बचत. नाहीतर एक दिवस सगळेच उपाशी मराल. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात हेच बनत राहील. आशा देवी कधीच कोणाचं म्हणणं ऐकून घेत नव्हती आणि याचाच परिणाम म्हणून दोघही भाऊ गुपचूप बाहेर खाणं खाऊ लागले आणि रोज बाहेरचं खाणं खाऊन त्यांचं पोट खराब होऊ लागलं. एका रात्री दोघही पोट धरून जोर जोरात ओरडत होते. सुमन, माझ्या पोटात खूप दुखतंय ग. लवकर तू डॉक्टरांना फोन करून बोलवून घे. तेव्हा सुमन सुद्धा चक्कर येऊन खाली पडते. अरे देवा, हे सगळं नेमकं काय चाललंय? सुमन, अगं उठ. आई, मी आत्ता डॉक्टरांना फोन करून बोलावते. थांब जरा, डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये. मी आत्ता तुमची दृष्ट काढते आधी. देवा देवा, नक्कीच माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली दिसतीये. बास करा आई आता, खूप झाला तुमचा कंजूसपणा. निधी लगेच डॉक्टरांना फोन करून घरी बोलावते. या दोघांनीही बाहेरचं खाणं खूप खाल्ल्यामुळे त्यांचं पोट खराब झालेलं आहे. मी त्यांना इंजेक्शन आणि काही गोळ्या दिल्या आहेत. थोड्या वेळात त्यांना बरं वाटेल. आणि तुमची सुनबाई बहुतेक भाज्या नीट खात नसल्यामुळे आवश्यक ती पोषक तत्व त्यांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मी त्यांना मल्टीव्हिटॅमिनचं एक इंजेक्शन दिलंय. काही वेळातच त्यांनाही शुद्ध येईल. पण यांनी जर सगळ्या भाज्या खाल्ल्या नाहीत तर काही दिवसातच पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. तुम्हा लोकांना समजत कसं नाही? आशा देवीला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो आणि मग ती म्हणते, यात यांचा काही दोष नाहीये डॉक्टर साहेब. माझ्याच कंजूसपणामुळे मी राशनमध्ये फुकटात मिळालेल्या डाळ तांदळातूनच यांना वरण भात बनवायला सांगायची. पण आता मला माझी चूक कळालीये. आतापासून मी हा माझा कंजूसपणा सोडून देईन आणि मी माझ्या मुलांना रोज वेगवेगळ्या भाज्या खायला देईन. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट भाज्या बनू लागल्या आणि वरण भात आता आठवड्यातून केवळ 2च वेळा बनत होता.
आणि आता घरातले सगळेजण या चविष्ट भाज्या खाऊन खूप आनंदी होते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.